नमस्कार मंडळी, आज आपण करतोय मस्त अशी लसुणी भाकर. चवीला अप्रतिम लागते. एकदा गेले ना तुम्ही अगदी नेहमी नेहमी करायला एवढी छान लागते. यासाठी भरपूर लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं मिक्सरमधून त्याचा क्रश करायचा आणि तो क्रश काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्येच आपण शिळी भाकर घालायची. शिळी म्हणजे सकाळची रात्री, रात्रीची सकाळी घातली तरी चालेल. फक्त फार बारीक करायचं नाही, मिक्सरमधून तिला बारीक करून घ्यायचं आहे. हाताने केली तिचा भुगा केला तरीसुद्धा चालेल. कढईमध्ये तेल गरम करायचं. तेल थोडंसं याला जास्त घालायचं आहे, कारण तेल जास्त घातलं की याला चव जास्त छान येते. पण तुम्हाला तेल जास्त आवडत नसेल, थोडं कमी घातलं तरीसुद्धा चालू शकतं. त्यानंतर घालायची मोहरी मस्त तडतडू द्यायची, म्हणजे खमंग फोडणी बसते. आणि त्यानंतर आपण केलेला क्रश घालून घ्यायचा. हा क्रश मस्त बारीक गॅसवर परतायचा आहे आणि याच्या सुगंधानीच ना त्या म्हणजे घरात हा सुगंध ना मस्त भरून जातो. म्हणजे ती हिरवी मिरची आणि तो लसूण असा तेलात टाकला की त्याचा मस्त असा सुगंध घरभर सुटतो. हा छान परतला गेला की यामध्ये घालायची हळद. बाकी कुठलेही मसाले घालायची गरज नाही, फक्त हळद घालायची आहे. थोडासा हिंग घातला तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर आपण घालून घ्यायची भाकरी. आता ही भाकरी मस्त परतून घ्यायची. आता तेल भरपूर घातले, लसूण घातले, याच्या ओलाव्याने ही ओलसर होते. पण तुम्हाला वाटलंच तर एखादा पाण्याचा हपका मारू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कोरडी वाटत असेल तर पाण्याचा एक हपका मारायचा आहे आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आणि मस्त एक वाफ येऊ द्यायची. अप्रतिम चवीची अशी भाकर तयार होते. वरतून थोडंसं दही घालायचं आहे किंवा लिंबाचा रस पिळायचा आहे की अगदी मस्त अशी आपली लसुणी भाकर तयार.